हॅलो फ्रेंड्स, मी आहे मैथिली अँड वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण आलेलो आहोत विजिट करायला पुष्कर कृषी पर्यटन केंद्राच्या इथे. हे आहेत चिपळूणपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरती गांगरे येथे. आणि इथे आल्यावरती अजून पर्यटन केंद्र हे जे आहे खाली आहे. यू कॅन सी बॅक ऑफ मी. आणि हे इतक्या छान लोकेशनवरती आहे. सो आय थॉट मी तुम्हाला हा व्ह्यू पहिला वरनं दाखवावा अँड देन वी विल विजिट द फार्म हाऊस फ्रॉम डाऊन साईड. आणि कृषी पर्यटन केंद्र म्हणजे नक्की काय आहे, इथे तुम्हाला काय काय बघायला मिळेल ते आपण इथे बघणार आहोत. पण द व्ह्यू दॅट यू कॅन सी फ्रॉम हिअर अपसाइड इज व्हेरी ब्युटिफुल. इट इज ॲट द टॉप ऑफ द माउंटेन. सो इथे अजून एक लोकेशन आहे. यू कॅन आपण आता ह्याच्यावरती जाणार आहोत. आणि इकडनं आपल्याला व्ह्यू कसा दिसतोय. आता आपण ॲक्च्युली ना मध्यभागी आहोत. इकडनं सुद्धा तुम्हाला दिसेल हा खालचा भाग आहे. डोंगराच्या आपण मध्यभागी आहोत. आणि टू माय लेफ्ट साईड ऑल्सो जर मी तुम्हाला इकडनं व्ह्यू दाखवला देन यू कॅन सी इट. दिस इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ऑसम. खूप छान वाटतं इकडनं बघायला. खूप छान व्ह्यू आहे. असं एकदम आपण हाईटवरती आहोत आणि आपल्याला इकडे खालच्या आजूबाजूचा जो सिनारिओ आहे तो खूप छान आहे, मस्त आहे. इन फ्रंट ऑफ मी ऑल्सो मी आता तुम्हाला ह्यूज माउंटेन आहे. त्याच्या खाली एक सुंदरशी अशी नदी आहे. आणि त्या नदीमध्ये तुम्ही त्या डोंगराचं प्रतिबिंब सुद्धा बघू शकता. एवढं छान लोकेशन आहे इथे. खाली भरपूर झाडं आहेत, बागायत आहे, काजूची आंबाची बागायतच आहे. आणि तिथेच आपलं आहे पुष्कर कृषी पर्यटन केंद्र, जिथे आपण आता व्हिजिट करायला जाणार आहोत. पण हे ज्या हाईटवरून तुम्हाला आता खाली कसं दिसतंय ते मी आता तुम्हाला आधी दाखवते. आणि आपण नंतर प्रत्यक्षात त्या जागी जाऊन त्या कृषी पर्यटन केंद्राला व्हिजिट देणार आहोत. आणि तुम्ही जर इथे चिपळूणच्या आसपास असाल किंवा चिपळूणमध्ये राहणारे असाल आणि तुम्हाला जर का असं फार्म हाऊसमध्ये विथ फॅमिली एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. कारण की आपण आता हा फार्म हाऊस इन डिटेल आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या कोकणाचं सौंदर्य खऱ्या अर्थाने इथे आल्यावरती दिसतं. खरंच खूप सुंदर आणि निसर्गाच्या सौंदर्याने परिपूर्ण असं हा आपलं कोकण आहे. आता आपण फार्म हाऊसवरती खाली आलेलो आहोत. यू कॅन सी बॅक ऑफ मी. तो जो तुम्ही लोकेशन बघताय तिकडनं मी तुम्हाला व्ह्यू दाखवलेला फार्म हाऊसचा खाली. आणि आता आपण प्रत्यक्ष खाली फार्म हाऊसवरती आलो. फार्म हाऊस इज व्हेरी बिग, व्हेरी ह्यूज. इथे माझ्या बॅक साईडला चाललेलं आहे स्विमिंग पूलचं कन्स्ट्रक्शन. अँड हिअर अगेन बॅक ऑफ मी इथे एक नवीन बिल्डिंग होती आहे. नवीन फार्म हाऊसची बिल्डिंग होते. ह्याच्यामध्ये 7 रूम्स असणार आहेत. खाली रेस्टॉरंट असणार आहे. आणि हिअर बॅक ऑफ मी इथे अजून एक स्विमिंग पूल आहे, बसायची जागा आहे. आणि तिथे रेन डान्ससाठी सुद्धा सोय केलेली आहे. तर सगळ्या सोयीने इथे हा अगदी आपण म्हणू शकतो परिपूर्ण असा हा फार्म हाऊस असणार आहे. अदर दॅन द स्विमिंग पूल. आणि राहण्याची सोय वगैरे किंवा खाण्याची सोय सगळी काही इथे उत्तम आहे. आणि अदर दॅन दॅट इथे वेगवेगळे तुम्हाला कल्टिवेशन दिसू शकतात. जसे की इथे कॅश्यू नट फार्मिंग आहे, मँगो फार्मिंग आहे, किंवा कोकमाची बागायत आहे. आणि पिसिकल्चरही आहे. आणि आपण त्या ठिकाणाही आता व्हिजिट करणार आहोत. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं हा इथला आधीच आहे छोटा स्विमिंग पूल. आणि दॅट साईड इज अ रेन डान्स. सो हे आधीच्या आणि दिस साईड इज अ सिटिंग अरेंजमेंट बसण्यासाठी आहे. आणि ही नवीन होणारी बिल्डिंग आहे. सो ह्या सगळ्या आपण राहण्या वगैरेच्या गोष्टीची चर्चा केलेली आहे. एरिया तर अगदी शांत, सुंदर आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये तुम्हाला नक्की आवडेल असं आहे. आणि आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत की हे जी मी तुम्हाला बागायत आहे, काजूची बागायत आहे, आंब्याची बागायत आहे आणि पिसिकल्चर आहे. आपण त्यालाही व्हिजिट देणार आहोत आणि जागा बघणार आहोत. हा आहे स्विमिंग पूल, चेंजिंग रूम. आणि ह्या साईडला असणार आहे रेन डान्सचा एरिया. तो तुम्हाला जवळनं दाखवते. सो दिस इज फॉर रेन डान्स. खूप चांगली अशी उत्तम सोय आहे या ठिकाणी. आणि ही तुम्हाला काही बसून स्नॅक्स वगैरे खायचे असतील तर त्यासाठी ही बैठक व्यवस्था आहे. आणि समोर मोठ्या स्विमिंग पूलचं काम चालू आहे. आता आपण मागच्या इमारतीमधून नवीन जी कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होते तिकडनं बाहेर पडतोय. बाहेर पडताना आपल्याला दिसेल टू माय राईट इथे खाण्यापिण्याची सोय आहे. आणि आजूबाजूचा हा तुम्हाला एरिया दिसतोय. खूप छान असं गार्डन आहे, लॉन आहे, मुलांना खेळण्यासाठी जागा आहे,
खेळणी आहे, छोटी बसण्याची व्यवस्था आहे इथे. तुम्ही तुमचा फ्री टाईम इथे बसून एन्जॉय करू शकता. शांततेमध्ये आपल्या डेली रुटीनमधून वेळ काढून तुम्हाला जेव्हा पीसफुल हवं, डेफिनेटली दॅट टाइम यू कॅन कम हिअर अँड एन्जॉय युअर टाईम. इथे अजून एक राहण्याची व्यवस्था आहे. सो ॲक्च्युली हा एरिया खूप मोठा आहे आणि अजून इथे वेगवेगळ्या टाईपचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. अजून वेगवेगळ्या सोयीसुविधा इथे उपलब्ध करत आहेत. तुम्ही बघू शकता इथे लहान मुलं एन्जॉय करत आहेत त्यांचा टाईम. आणि आपण आता पुढे इकडनं खाली जाणार आहोत आणि फार्ममध्ये दुसरे जे काय बागायती आहेत त्या बघा. दिस इज पिसिकल्चर. इथे गोड्या पाण्याचे मासे आहेत, त्याचं कल्टिवेशन केलं जातं. आणि हे आजूबाजूला बागायत आहे. बागायती भरपूर मोठी आहे आणि तेवढं आपण कवर करू आय डोंट थिंक सो, बट लेट मी ट्राय टू शो यू ॲज मच एज पॉसिबल. खालपर्यंत त्या बागायती आहेत. आय थिंक सो तुम्हाला तेवढी सगळी बागायत, आंब्याची, काजूची, कोकमाची बागायत दाखवणं मला पॉसिबल नाही आहे, कारण की तो एरिया खूप मोठा आहे. तुम्ही माझ्या मागपर्यंत जेवढ्या जागा बघू शकता, जेवढी जागा बघताय, जेवढी झाडं बघताय, ती सगळी कल्टिवेशन त्याच्या अंडर येते. आणि इट इज व्हेरी पीसफुल. अदर टाईम इथे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून पीसफुल वाटत नाही आहे तुम्हाला. अदर दॅन दॅट इट इज व्हेरी पीसफुल प्लेस अँड गुड टू स्पेंड युअर टाईम. ही आहेत सगळी कोकमाची झाडं. समोर आपल्या सरळ दोन्ही रस्त्याच्या बाजूला आहेत ही कोकमाची झाडं आहेत. आणि वी विल टेक अ स्ट्रोल. आपण असंच ह्या रस्त्याच्या मधून चालत मी तुम्हाला दाखवते कोकमाची झाडं. आजूबाजूला जी झाडं लावलेली आहेत, आंब्याची सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. सो आंब्याची, काजूची, नारळाची अशी भरपूर झाडं आहेत दोन्ही बाजूला. आणि खूप छान वाटतंय. इकडनं संध्याकाळची वेळ आहे, चालायला इथे खूप बरं वाटतंय. सो फ्रेंड्स, आपली ही विजिट टू पुष्कर पर्यटन केंद्र, पुष्कर कृषी पर्यटन केंद्र गांगराई, हे तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अँटिल माय नेक्स्ट व्हिडिओ, कीप स्माइलिंग अँड बी हॅपी. बाय.